इथे आपण बन कसा घालायचा ते बघूयात. इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं, त्यानंतर सी सेक्शन पार्टिशन करून घेतलेलं आहे. बुफॉनसाठी हे केस आपण ठेवलेले आहेत आणि राहिलेले जे केस आहेत त्याची आपल्याला पोनी करून घ्यायची आहे. आणि आपली इथं पोनी करून झाल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला बेससाठी इथे मीडियम साईजचं डोनट टक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बेस चांगला मोठा दिसेल. आणि आपले जे काही पोनीचे केस आहेत ते सेक्शन घेऊन आपल्याला बॅककोम करायचं आहे. बॅककोम करून झाल्यानंतर आपल्याला नेट घ्यायची आहे. नेटमध्ये पिन लावून ती पिन आपल्याला पिनअप करून घ्यायची आहे आणि हे सगळे केस आपल्याला या नेटमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि नेटमध्ये घातल्यानंतर ते व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आतल्या साईडला आपल्याला केस ते फोल्ड करायचे आहेत. आणि गोल स्टफिंग तयार झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला यू पिनं लावून घ्यायच्यात आणि आपले बुफॉनचे केस या स्टफिंगवरती घेऊन क्लीन करून आपल्याला खालच्या साईडने रबर लावून घ्यायचं आहे. आणि फ्रंट व्हेरिएशनसाठी फ्रंटचे जे हेअर आहेत ते व्यवस्थित विंचरून आपल्याला येस वेव्जमध्ये अशा पद्धतीने टक करून घ्यायचे आहेत. सेम जसं या साईडचं टक केलं आहे तसेच लेफ्ट साईडचं जसं टक केलं आहे तसंच राईट साईडचंही आपल्याला टक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा बन रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.